कळलं साहेब काल तुम्ही आता खासदार अमोल कोल्हेंबरोबर तुमची चर्चा झाली, तुम्ही काहीतरी बोलतायत, थांबा त्यांना बोलू द्या. आता कशाबद्दल आहे? निवडणूक आहेत म्हणलं भेट असणार. मी इच्छुक आहे खासदार. तुम्ही पक्षप्रवेश करणार आहात तात्याच? पक्षप्रवेश नाहीये माझा. पक्षप्रवेश नाहीये तात्या तुमचा? नाहीये, मी फक्त साहेबांना भेटायला आलोय. ताई, काल तुम्ही ताईंना देखील भेटलात, काय त्या भेटीत चर्चा झाल्या? सुप्रियाताईंना रात्री भेटलात अशी एक बातमी आहे. रात्री 11 वाजता तुमची मोदी बागेत भेट झाली सुप्रियाताईंसोबत. नाही. फोटो आहेत तात्या? नाही, दाखवा. आहेत तात्या. आज पक्षप्रवेश, तात्या आज पक्षप्रवेश करणार का? पक्षप्रवेश नाहीये. मी अमोल कोल्हे साहेब आणि मान्य पवार साहेबांना अमोल भेटायला. कोल्हेंनी आम्हाला बाहेरच इशारा दिलाय की येतो ट्रेलर, हे पिक्चर अभी बाकी आहे. त्या पिक्चरचा हिरो वसंत मोरे असतील का? नाही. आज मागच्या वेळेस विकास कामांच्या संदर्भात त्यांची भेट घेतली होती. आता 1 महिन्यात असा कुठला विकास प्रकल्प दुसरा नवीन काढलाय की नाही? विकास प्रकल्पाचा विषय नाहीये. येऊ घातलेल्या निवडणुका ताकाला जाऊन भांडं लपवणार नाही. ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये साहेब मला बोलवले, मी आलोय. बरं, लोकसभा जरी नाही मांडली तरी पुढचा काळ हा आगामी सगळा विधानसभा पालिका आहे. विधानसभेसाठी लोकसभा पहिलं. झाले बोलणं झाले सर, डबल अरे मी आलोय कुठं? हा, पक्षप्रवेशासाठी मी आलेलो नाहीये. मी साहेबांनी मला बोलवलं, मी भेटायला आलो. पण नेमकं तात्या आज 4 वाजता निलेश लंके यांचा प्रवेश आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते आणि माध्यमांना असं वाटतं की तुम्ही देखील प्रवेश करा. माझा प्रवेश नाहीये. मी इथं साहेबांना भेटायला आलो. पुणेकरांचा कौल आता किती दिवस तुम्ही घेणार आहात आणि शेवटी अखेर एक निवडणूक तर लागू द्या. निवडणूक तर लागू द्या. बरं, अजून निवडणूक लागलेली नाहीये. तात्या, निसर्ग मंगल कार्यालयात ज्यावेळेस तुम्ही भेटला होतात ना, त्यावेळेस तुमच्या मतदारसंघातल्या एका मैदानाचा विषय होता. आज कुठला विषय? मैदान तात्या मारणार का आज? पुण्याचं मैदान मारायचं म्हणून आलोय. तुम्हाला महाविकास आघाडीकडनं दिली गेली पुण्यातून, तर तुम्ही घेणार का? अजून त्या बाबतीमध्ये कुठल्याही चर्चा नाहीये. मला फक्त आज मी प्राथमिक साहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलोय. अमोल कोल्हेंची काही चर्चा झाली? मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी त्यांच्यासोबत चर्चा केली. साहेबांना मी त्यांच्या मतदारसंघात राहतो, त्यांच्यासोबत आता बोलताना तुम्ही असं सांगितलं की मी पुण्यातून ते काय आहे इथं ते सांगतो तुम्हाला कारण केबल तिकडे लावली पवारांच्या तिकडे. आता फक्त मला साहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलोय. मला सांगितलंय साहेबांनी तयारी दर्शवली, तुम्ही जाणार का? साहेबांनी तयारी दर्शवली, तुम्ही जाणार? मला फक्त भेटण्यासाठी बोलवलंय. माझ्याकडे जे काही विषय आहे तो साहेबांना दाखवण्यासाठी आलोय. तो विषय दाखवल्यानंतर मी जाताना बोलले. साहेबांना काय बोलणार? तात्या साहेबांना काय बोलणार? तिकीट मागण्या असं काहीतरी विषय आहे का? कोल्हे साहेबांना त्यांना पाठिंबा देणार की तुम्ही स्वतः इच्छुक असाल? नाही, मी त्यांच्या वार्डात राहतो. त्यांच्या प्रभागात राहिलाय. त्या शिरूर लोकसभेत राहतो म्हणून. आणि आमची मैत्री आजची नाही, गेल्या 5 वर्ष 7 वर्षापासून आमची मैत्री आहे. पक्ष देखील सोडलेले काय असू शकतं? काय ठरलंय? ठरवण्यासाठी येते, ठरले नाही काय? तात्या, एक प्रश्न असा आहे तात्या की आतापर्यंत आम्हाला क्लिअर नव्हतं, पण शेवटी तात्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यालयात दिसले म्हणून हा प्रश्न आहे. क्लिअरिफिकेशन हवं, बाकी काय नाही. कार्यालयात आलोय. कार्यालयात प्रवेशासाठीच जेव्हा असं काही नाहीये. कार्यालयात भेटण्यासाठी सुद्धा माणूस येते. मी कार्यालयात साहेबांना भेटण्यासाठी आलो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.